बघा, अंत अस्ति प्रारंभ या म्हणीचा अर्थ खऱ्या अर्थानं तुम्हाला या कोकणामध्ये पाहायला मिळेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या विधानसभेला आलेल्या अपयशातून आम्ही सगळे या कोकणातले राजसाहेबांचे शिलेदार खचून न जाता पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी पक्ष बांधणीसाठी आम्ही लागलेलो आहोत. आणि म्हणून मी आज चिपळूण दौऱ्यावरती आहे. आणि या चिपळूणच्या दौऱ्यामध्ये शहरामधील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. अनेक तरुण मोठ्या संख्येनं राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि जिल्हाध्यक्ष संतोष नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारे यांच्या माध्यमातून हे पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडलेले आहेत. आणि मला सांगायला आनंद होईल की राजसाहेबांच्या नेतृत्वाने विचारावरती प्रेरित होऊन या कोकणामध्ये पोषक वातावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे हे आज अधोरेखित या ठिकाणी होत आहे. राज्यामधली एकंदरीत बदलती परिस्थिती आणि राज्यामध्ये चाललेलं पक्षांतर एक महाराष्ट्राला एक वेगळा वारसा आहे आणि महाराष्ट्र एक वेगळ्या विचाराने चालणारा महाराष्ट्र आहे. या सगळ्याला तिलांजली देऊन अनेक ठिकाणी विचारधारेला छेद देऊन या पक्षातून त्या पक्षात जाणे किंवा सरकारमध्ये जाणे यासाठी अनेकांची त्या ठिकाणी ओढ लागलेली आहे. परंतु आम्ही सत्तेमध्ये नसताना आमच्याकडे येणाऱ्यांची तरुणांची संख्या ही अधिक आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी झटणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पूर्ण ताकदीने या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये उतरेल. विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनसेचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळाले. मताधिक्य वाढ थोडीफार झालेली दिसते. कशा पद्धतीने भविष्याची रणनीती असणार आहे? बघा, 1966चा शिवसेना पक्ष 1985 साली त्यांना यश मिळालं. म्हणजे 20 वर्षांनी त्यांना यश मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर अल्पावधीमध्ये यश मिळालं. मध्यंतरीचा कालखंड आमचा खडतर जरी असला तरी आशादायी असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून अपयशाने खचून न जाता विधानसभेला आलेलं अपयश हे अंतिम नसून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही निश्चित गरुड भरारी घेऊ असं मला या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून पक्ष बांधणीसाठी आम्ही लागलेलो आहोत. येणाऱ्या 9 तारखेला आमचा वर्धापन दिन आहे मार्चच्या. त्या दिवशी सन्माननीय राजसाहेब ठाकरे पक्षाच्या बांधणी संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करतील. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी या अखंड महाराष्ट्राला ते संबोधित करतील. आणि मला वाटतं महाराष्ट्राला दिशा देण्याचे सगळे जे विचार आहेत ते त्या गुढीपाडव्याच्या सभेत या ठिकाणी मांडतील. आणि तिथून पुढे या सगळ्या महाराष्ट्राच्या एक वाटचालीला एक वेगळी दिशा मिळेल असं मला या ठिकाणी वाटतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.